हिरव्या चटणीसाठी आपण इथं कोथिंबीर धुवून घेतलेली आहे आणि ह्या कोथिंबीरला आपण थोडं चिरून घेऊ। कोथिंबीर आपली चिरून झालेली आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 5 ते 6 मिरच्या, 4 ते 5 लसणाची कुड्या, आलं, आणखीन ही चिरलेली कोथिंबीर। ही चटणी हिरवी आहे तशीच राहावी यासाठी 2 ते 3 बर्फ घातलेला आहे। लिंबूची फोड ह्याच्यातच पिळून घेते, चतकोर आहे। चवीनुसार मीठ, त्याचप्रमाणे अर्धी वाटी पाणी घालायचं आहे। हिरवी चटणी आपली तयार झालेली आहे। एका काचेच्या बरणीमध्ये आपण ह्याला स्टोअर करून ठेवू। 4 ते 5 दिवस आहे तशी छान राहते। हिरवी चटणी आपली तयार झालेली आहे। आता चिंचेची आंबट गोड चटणी आपण तयार करू। हे जे बिया आहेत मी त्या काढून घेतलेल्या आहेत। हे पहा, स्वच्छ धुवून थोडी पाण्यात घातले। कढईमध्ये साधारणतः 1.5 ग्लास पाणी ह्याच्यात घातलेलं आहे आणि ह्या चिंचला आपल्याला 3 ते 4 मिनिटं ह्याला आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतरच आपण हिला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेणार आहोत। गरम असताना अजिबात घालायची नाही। बारीक करून घेतलेले आहे, आपण ह्याला गाळून घेऊ। अशा प्रकारे हा चौथा इतका निघालेला आहे। हे पुढे आपलं छान निघालाय चिंचेचा। त्याला पॅनमध्ये घालून 2 ते 3 मिनिटं गरम झाल्यानंतर मीठ घालू चवीनुसार। काश्मीरी चिली पावडर 1 टेबलस्पून, जिरा पावडर अर्धा चमचा, याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊत आपण। आणि गूळ, आंबट गोड चटणी आहे, गूळ हा 1 वाटी घातलेला आहे। अशा प्रकारे घट्ट होते। 2 ते 3 मिनिटं आपण हिला व्यवस्थित असं गरम करून घेऊत आणि थंड झाल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये ह्याला भरून ठेवायचं। अशा प्रकारे आपली चिंच गुळाची आंबट गोड चटणी तयार झालेली आहे। काचेच्या कंटेनरमध्ये काढून ठेवू। अशा प्रकारे आपली चिंच गुळाची आंबट गोड चटणी तयार झालेली आहे। त्याचप्रमाणे हिरवी चटणी तयार झालेली आहे। आपण ही चिंच गुळाची आंबट गोड चटणी 1 महिना फ्रीजमध्ये व्यवस्थित स्टोअर करून ठेवू शकतो। आणखीन ही हिरवी चटणी देखील 4 ते 5 दिवस आपण अगदी व्यवस्थित फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो। ही चटणी आपण पाणीपुरी, चाट, आणखीन शेवपुरी सोबत खाऊ शकतो। तुम्हाला ह्या माझ्या दोन्ही चटण्या कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू।